नमस्कार. मी संजीवनी सुनील थोरबोले. श्रीराम. आज आपण विचार व विवेक यांची अवस्था याच्यावर थोडंसं निरूपण करणार आहे. हा विचार व विवेक कसा असतो किंवा मानवाची अवस्था कशी असते, तर विचार व विवेक ही मानवाची अवस्था असून क्रमशः विकसित झालेली चित्तदशा पाहायला मिळते. म्हणजे विकसित झालेली दिशा कशी असते, तर एक त्यांनी उदाहरण दिलं आपल्याला की महाभारतामध्ये अर्जुन हा मानवी जीवनाचे प्रतिनिधित्व करत आहे, तर भगवान श्रीकृष्ण हे संतत्वाचे प्रतिनिधी आहेत. डार्विनने काय केलं, तर डार्विनने शरीराचा क्रमविकास सांगितला, परंतु खरा क्रमविकास कसा असतो, विचारांचा असतो. डार्विनने हा शरीराचा सांगितला की शरीर कसं लहानपणापासून आपलं वाढत जातं, त्याची अवस्था काय असते, कुठल्या अवस्थेतून ते जातं. म्हणजे तिन्ही अवस्था सांगितल्या की बालपण, तारुण्य आणि वार्धक्य, अशा या अवस्था त्यांनी आपल्याला सांगितल्या. हा डार्विनचा झाला क्रमविकास, शरीराचा क्रमविकास. परंतु खरा क्रमविकास कसा असतो, तर विचारांचा असतो, विवेकाचा असतो, विचारांचा असतो. तर माणसामध्ये जे निरनिराळे वर्ग निर्माण झाले ते प्रामुख्याने वैचारिक स्तरातून निर्माण झाले. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद म्हणतात, मन म्हणजे विचारांचा अनिरुद्ध. मन म्हणजे विचारांचा अनिरुद्ध. अनिरुद्ध म्हणजे काय, तर विचारांची गतिशीलता. हा प्रवाह आहे. अनिरुद्ध हा प्रवाह आहे, गतिशीलता आहे. त्या गतीप्रमाणे ते विचार सतत चालू असतात. त्या विचार थांबत नाहीत. म्हणजे विचार क्रमशः विकसित होत जातात. क्रमशः त्यांनी सांगितलं की हळूहळू त्या टप्प्याने ते विचार विकसित होतात. आता गवताच्या पात्यापासून आणि ईश्वराची सर्व जी सृष्टी आहे, विचारांचा क्रमविकास आहे हा. म्हणजे अशा पद्धतीने एक डार्विनचा एक मत झालं. नंतर स्वामी विवेकानंदांचं आपण उदाहरण घेतलं. असे हे क्रमविकास, विचारांचा विकास होऊन जातो आणि तो आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो. वेगवेगळ्या पद्धतीने ती व्यक्ती त्या अभ्यासानुसार विचार करत असते की याच्यावर पुढे काय होणार आहे, त्याचा विचार करून तिथे क्रमविकास केला जातो. आता गेल्या कित्येक वर्षात काय आहे की पशूंचा विकास झालेला नाही. विचारशक्ती त्यांची विकसित न झाल्यामुळे पशुमध्ये भाषाशास्त्रांचा विकास झाला नाही, कंठ विकसित नाही. हजारो वर्ष झाली तरी मांजर, जरी आपण मांजराचं उदाहरण घेतलं तर मांजर ही म्याव म्हणते. मग फक्त म्याव एवढीच भाषा असते तिची. आणि कावळा काय करतो, तर काव काव अशा भाषेमध्ये तो ओरडत असतो. माणसाने मात्र काय केलं की त्याच्या विचार सामर्थ्यावर, विचारशक्तीच्या सहाय्याने सुपर कॉम्प्युटरसारखा त्या महामानवाला जन्म दिला, हो की नाही. म्हणजे इतका तो मेंदू पण विकसित झाला आणि त्याद्वारे त्यांनी नवीन शोध लावले. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आला. तो विचार करण्यासारखं आत्ताचं हे आपल्याकडे या जगामध्ये ही गोष्ट आहे की माणसाच्या मेंदूचे वजन सर्वात जास्त असतं. कारण त्या मेंदूमध्ये, माणसाच्या मेंदूमध्ये हजारो पेशींची संख्या असते. विचार हजारो पेशी करतात आणि त्याच्यामध्ये त्या हजारो पेशी असतात की आणि मग काय, तर शरीराचा सर्वश्रेष्ठ उपयोग कशात आहे, तर नरदेहात आहे आणि ते शक्य आहे. आता एक उदाहरण आपण असं घेतलं तर पशूंचा पाठीचा कणा जो असतो की नाही, तर तो असा आडवा असतो. त्यामुळे त्यांची कुंडलिनी शक्ती आहे ना, ती जागृत होत नाही. ती फक्त मानव देहामध्येच आहे. कारण मानव देहाचा पाठीचा कणा कसा आहे, सरळ आहे. कणा असा उभा आहे, म्हणून त्याच्यामध्ये कुंडलिनी शक्ती ही जागृत होण्याची शक्यता आणि आहे, ते नरदेहात शक्य आहे. ती कुंडलिनी शक्ती नरदेहात जागृत होते. आता पहा ना, म्हणजे आपण म्हणतो की क्रमविकास काय, विचार काय, विवेक काय, पण त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की आहार, वस्त्र,
अलंकार, घरे, हे सर्व क्षेत्रात मानवाने महाक्रांती केली आहे, प्रगती केली आहे. बघा ना, अजूनसुद्धा आपण बघतो की ठिकठिकाणी इमारत बांधली जाते, ती खूप मजल्याची असते. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला 110 मजलीसुद्धा इमारत बघायला मिळते, किंवा समुद्रावरील पूल पाहायला मिळतो. विमानाचं सुद्धा जे काही आहे तयार करतात ते बघायला मिळतं. त्याच्यामध्ये मानवाने विवेकाच्या आधारावर प्रगती केली. आणि हा मानव इतका पुढे आला की म्हणजे आपण एका व्यक्तीचा जर विचार करायला गेलो, किंवा सायन्समधल्या एखाद्या व्यक्तीचा विचार करायला गेलो, शास्त्रज्ञ असेल, तर तो प्रत्येक गोष्टीवर असं एक प्रकारचा विचार असतो की काय हे केल्यानंतर काय होईल, आपल्याला हा अभ्यास करायचा आहे, असा हा क्रमविकास, विचारांचा क्रमविकास तयार होतो. म्हणून या गोष्टी आपल्याला ज्या दिसतात प्रगतीच्या, त्या कशा आहेत, मानवी प्रगतीच्या सुस्पष्ट निदर्शक आहेत. आता मोजक्या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्या प्रतिभेचा पुरेपूर उपयोग केला आणि अजून करतायत. त्यामुळे आपल्या देशाची प्रगती ही शास्त्रज्ञांच्या विकसित बुद्धिमत्तेवर आहे. आणि खरोखर या बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला तर त्याची कल्पना करू शकत नाही आपण की त्याच्यामध्ये त्यांच्याकडे असलेले हे ज्ञान अगाध आहे आणि त्याची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. शास्त्रज्ञांनी केलेला विकास तो आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण त्यांचं खूप कौतुक करतो, कारण एकाने नाही अनेकांनी त्याच्यावर ज्ञानाचं एक ज्ञान हे करून विकसित केलेलं आहे. त्यांची प्रतिभा आपल्याला बघायला मिळते. तर यावर समर्थ काय सांगतात, ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास हे ध्यान, तयाशी त्याची प्राप्ती. म्हणजे काय की माणूस जसा चिंतन करतो तसा आकार त्याला प्राप्त होतो. विचार सांगितलेत त्याच्यामध्ये, हे विचार खूप महत्त्वाचे आहेत. तसा आकार त्याला प्राप्त होतो. म्हणून नरदेहामध्ये माणूस जसे ठरवेल तसंच होतं. त्या विचारावरच त्याची कृती अवलंबून असते. म्हणून साधू संतांच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर त्यांनी सुद्धा उपासनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. म्हणजे सिद्धीसुद्धा त्या माणसाला प्राप्त होऊ शकतात, परंतु उपासना आपली श्रद्धापूर्वक हवी आहे, दृढपूर्वक हवी आहे, म्हणून त्या सिद्धी त्यांना प्राप्त होतात असे समर्थ सांगतात. समर्थांनी सुद्धा अभ्यास याच्यावर केलेला आहे. त्यांचीही उपासना दृढ निश्चयी होती. म्हणजे त्यांनी आधी अभ्यास केला आणि मग सांगितले. सारासार विचाराने ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेणे हे नरदेहाचे ध्येय आहे. मग आपण असा विचार केला तर विचार आणि विवेक या दोन्ही गोष्टी समर्थांनी याच्यामध्ये सांगितल्या. तर सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर नरदेहामध्ये या विचार आणि विवेकाच्या दोन्ही शक्ती आहेत आणि त्या आधारावर माणूस जसं चिंतन करेल त्या चिंतनाद्वारे तो आपल्या प्रगतीचा मार्ग घेऊन पुढे जात असतो आणि त्याचा विकास होत असतो. म्हणून नरदेहामध्ये जास्तीत जास्त विकास त्यांनी सांगितलेला आहे आणि ते सुद्धा तुमच्या बुद्धिमत्तेवर, तुमच्या क्रमविकासावर हा अवलंबून असतो. म्हणून अशी ही विकास आणि विचार करण्याची शक्ती जी आहे ती समर्थांनी आपल्याला याद्वारे आपल्याला सांगितली. ती कशी विकसित होते आणि चित्तदशा कशी असते याद्वारे आपल्याला हे पाहायला मिळतं. म्हणजे महाभारतापासून ते आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येकाकडे कुठलं तरी प्रतिनिधित्व होतं. त्यांनी सांगितलं आपल्याला की अर्जुनाकडे सुद्धा मानवी जीवनाचे प्रतिनिधित्व होतं, किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे संतांचे प्रतिनिधित्व होतं. असे प्रत्येकजण आपल्याला साधू संतांमध्ये पण दिसून येतात. नंतर जी मंडळी संत मंडळी होऊन गेली आहेत ती पण आपल्याला दिसून येतात. परंतु समर्थ याच्यावर सांगतात, असा जर विचार आणि विवेक माणसाने केला तर या अवस्थेतून माणसाची प्रगती त्या क्रमविकासानुसार होऊ शकते
आणि हे आपल्याला आपल्या नरदेहामध्येच, आपल्याला जो काही जन्म मिळालेला आहे त्या नरदेहामध्येच प्राप्त होणार आहे. तर त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने, दृढनिश्चयी, चांगली पद्धत, विचार पण पाहिजे चांगला, विवेक पण हवा आहे चांगला, याद्वारे नरदेहामध्ये या गोष्टी घडू शकतात. त्यासाठी माणसाने प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. तर आज काही आपण विचार व विवेक या क्रमविकासावर 2 शब्द मी आपल्याशी बोलले आणि खरोखर हा विचार करण्यासारखाच विषय आहे आपला. पुढचा आपण विषय दुसरा घेऊयात. आत्ता मी माझ्या वाणीला इथे विराम देते. नमस्कार. श्रीराम समर्थ.